नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लातूर पोलीस पाटील या संदर्भाबद्दलचे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप जे क्वेश्चन लातूर जिल्हा विशेष या संदर्भात जे विचारले जातात, तर त्या संदर्भाबद्दलची माहिती MCQ आपण ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की लातूर जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या विभागात येतो? तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये येतो. दुसरं लक्षात ठेवा, यामध्ये लक्षात ठेवा की लातूर जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर जो प्रशासकीय विभाग जो पूर्वीचा औरंगाबाद मराठवाडा आता सध्याचा छत्रपती संभाजीनगर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. खालीलपैकी लातूर जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर विशेषतः लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी आहे, तर ते लातूर या ठिकाणीच आहे. म्हणजे लक्षात ठेवा की लातूर जिल्ह्याचं मुख्य प्रशासकीय केंद्र आणि संपूर्ण जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय हे कुठे आहे? लातूर शहरामध्येच आहे. आणि शासकीय सर्व प्रमुख शासकीय कार्यालय ही कुठे आहेत? तर लातूर या ठिकाणीच कार्यरत आहेत. लातूर जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या ही शहरी भागात राहते? तर लक्षात ठेवा 26% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते. म्हणजे लातूर जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या नागरिकरणाचा जर उल्लेख केला तर 26% लोकसंख्या ही काय करते? शहरामध्ये राहते. आणि उर्वरित जवळजवळ 74% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. ही आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपला जे प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी ही लातूरच्या जिल्हा विशेषबद्दल माहिती महत्त्वपूर्ण आहे. लातूर जिल्हा हा प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या घराण्याची राजधानी होता? जसं आपण लातूर जिल्हा विशेषच्या संदर्भाबद्दलचा जो विस्तार आणि व्हिडिओ आपण ॲपमध्ये टाकलाय, तर त्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपण कशाबद्दल तरी राष्ट्रकूट राजा जे आहे तर याच्या कालखंडामध्ये या घराण्याची राजधानी होती. हे एक वैशिष्ट्य सांगता येईल. म्हणजे प्राचीन काळामध्ये लातूरचं जे नाव आहे तर ते कोणतं होतं? लत्तलूर होतं. हे दक्षिण भारतातलं बलाढ्य राष्ट्रकूट राजघराण्याची राजधानी आणि जे मूळ स्थान म्हणून जे ओळखलं जातं नंतरच्या कालखंडामध्ये आपली राजधानी त्यांनी कुठं हलवली होती? तर ती मान्यखेत या ठिकाणी हलवल्याचा उल्लेख करता येईल. राष्ट्रकूट राजाचं मूळ निवासस्थान लातूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतं? तर ते कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रकूटांचं मूळ वसतिस्थान हे लातूरमध्ये आहे. म्हणजे राष्ट्रकूटांचं मूळ वसतिस्थान तर प्रमुख केंद्र हे लातूर त्या काळात लत्तलूत याच ठिकाणी होतं. आणि राजा दंतीदुर्ग याच्या काळामध्ये या घराण्याची पायाभरणी इथंही भक्कम केल्याचा उल्लेख करता येईल. म्हणून लक्षात ठेवा राष्ट्रकूट राजघराण्याची स्थापना करणारा पहिला राजा हा कोण आहे? तर तो दंतदुर्ग आहे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. लातूर जिल्ह्यात राज्य असणारा सर्वज्ञ चक्रवर्ती म्हणून ओळखला जाणारा सोमेश्वर तिसरा यानं खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलाय? तर लक्षात ठेवा अभिलाषी तीर्थ नावाचा ग्रंथ हा कोणी लिहिलाय? सोमेश्वर तिसरा राष्ट्रकूट राजा यांनी लिहिल्याचा उल्लेख करता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो याबद्दल एक माहिती लक्षात घ्या की आपण लातूर पोलीस पाटील भरती या संदर्भाबद्दलच्या बॅच टाकलेली आहे. यामध्ये संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाईल. त्यामध्ये मराठी व्याकरण, गणित, सामान्य ज्ञान, महाराष्ट्र विषय, बुद्धिमत्ता चाचणी आणि कायदे व नियम या संदर्भात लक्षात ठेवा की 1967 ग्रामपंचायत अधिनियम जो आहे त्यामध्ये पोलीस पाटलांचे अधिकार आणि कर्तव्य जे तुम्हाला मुलाखतीच्या संदर्भाबद्दल देखील विचारले जातात. म्हणजे यामध्ये विशेषतः पोलीस पाटलांचे अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत, कोणत्या काळामध्ये कशा पद्धतीनं त्याचे अधिकार हे राबवले जातात या संदर्भाबद्दलचे सर्व डिटेल व्हिडिओ आपण या बॅचमध्ये बनवलेले आहेत. आणि याची फी जी आहे तर ती 399 रुपये हे विद्यार्थ्यांसाठी माफक ठेवलेली आहे. तुम्ही डायरेक्शन अकॅडमीचं ॲप हे तुम्ही डाउनलोड करा आणि प्ले स्टोअरवर जाऊन आणि विशेषतः जर काही अडचण येत असेल बॅच खरेदी करण्यासाठी 80 10 75 88 94 आणि दुसरा मोबाईल नंबर आहे 97 63 62 67 आणि 59 या नंबरवर देखील तुम्ही फोन करू शकता जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर. आपल्या पुढच्या मुद्द्याकडे येऊया. याचा पर्याय लक्षात ठेवा की सोमेश्वर तिसरा हे कल्याणीच्या चालुक्य सम्राट यांनी प्रसिद्ध अभिलाषी तीर्थ म्हणजे चिंतामणी मानसोल्लास हा ऐतिहासिक महाग्रंथ लिहिला. त्याच्या विपुल ज्ञान संग्रहामुळे आणि विद्वत्तेमुळे सर्वज्ञ चक्रवर्ती म्हणजे सर्व काही जाणणारा या नावाने ओळखलं जातं. अभ्यासासाठी लक्षात ठेवा अभिलाषी तीर्थ हा लेखक कोण किंवा सोमेश्वर तिसरा याचं टोपण नाव काय अशा स्वरूपात उलट पुलट हे प्रश्न
विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये नेक्स्ट लक्षात ठेवा की सोमेश्वर तिसरा आणि लातूरमध्ये कोणत्या देवीचं मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे, तर ते कोणतं आहे, पापविनाशी या देवीचा मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. सोमेश्वर तिसरानी लातूरमध्ये असणारं जे ऐतिहासिक पापविनाशी देवीचं मंदिर बांधल्याचा ऐतिहासिक स्पष्ट शिलालेखामध्ये उल्लेख आढळतो आणि हे तत्कालीन धार्मिक संस्कृतीचं एक मोठं प्रतीक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे लातूर जिल्ह्याची राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखलं जातं, तर लक्षात ठेवा की लातूर शहराला ओळखलं जातं आणि विशेषतः म्हणजे लातूर शहर संपूर्ण जिल्ह्याचं मुख्य आहे, ज्यामध्ये आर्थिक, प्रशासकीय आणि भौगोलिक केंद्र असल्यानं जिल्ह्याची मुख्य राजधानी किंवा मुख्यालय म्हणून ज्याला आपण म्हणतो ते पूर्णतः लातूरलाच हे संबोधलं जातं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा लातूर शहर खालीलपैकी कोणत्या शतकात हैदराबाद संस्थानाच्या अधिकार क्षेत्रात होतं, तर ते 19व्या शतकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये होतं असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात लातूर शहर हे अधिकृतपणे हैदराबाद संस्थान म्हणजे निजाम राजवटीच्या काळामध्ये थेट प्रशासकीय आणि राजकीय अधिकार मध्ये समाविष्ट होतं आणि याच काळात व्यापारी रचनेमध्ये हे मोठे बदल हे झाल्याचा उल्लेख करता येईल. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन होऊन लातूर जिल्हा हा निर्माण झाला, तर लक्षात ठेवा धाराशिव जिल्ह्याचं विभाजन होऊन लातूर जिल्हा हा वेगळा झाला असं एक आपल्याला किंवा निर्माण झाला असा आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणून लक्षात ठेवा की पूर्वीचा उस्मानाबाद आता सध्याचं नामकरण कोणतं आहे, धाराशिव करण्यात आलंय. तो 16 ऑगस्ट 1982 याचं विभाजन झालं आणि नवीन जिल्ह्याची स्थापनाही करण्यात आली. नेक्स्ट आहे 15 ऑगस्ट 1992 खालीलपैकी कोणत्या तालुक्यांची निर्मिती करण्यात आली. हे ऑब्जेक्टिव्हला आपल्याला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे नीटपणे लक्षात ठेवा. तर वरील दोन्हीही म्हणजे रेणापूर आणि चाकूर यांचा उल्लेख करता येईल. म्हणजे 15 ऑगस्ट 1992 प्रशासकीय सोयीसाठी लातूर जिल्ह्यातली भौगोलिक पुनर्रचना करण्यात आली, ज्यामध्ये रेणापूर आणि चाकूर या दोन्ही नवीन तालुक्याची एकाच दिवशी अधिकृत घोषणा किंवा निर्मिती ही करण्यात आली. 23 जून 1999 रोजी लातूर जिल्ह्यापैकी खालीलपैकी कोणता तालुका निर्माण करण्यात आला, तर वरीलपैकी सर्व म्हणजे लक्षात ठेवा देवणी, शिरूर, अनंतपाळ आणि जळकोट. म्हणून लक्षात ठेवा हा कधी 15 ऑगस्ट 1992 आहे. तर याच्यामध्ये हे रेणापूर आणि चाकूर आहे आणि याच्यामध्ये इथे लक्षात ठेवा 23 जून 1999 कोणता तालुका निर्माण करण्यात आला आहे, तर देवणी, शिरूर, अनंतपाळ आणि जळकोट हे नवीन तालुके हे निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणून हा मुद्दा एक लक्षात ठेवा की कोणता तालुका कधी निर्माण झाला आणि लातूर जिल्हा हा म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद सध्याचा धाराशिव यातून कधी वेगळा झाला, ह्याबद्दलचे जे प्रश्न आहेत सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की याची जी काठिण्य पातळी आहे तर ती अधिक नसते, परंतु 100 मार्काचा पेपर आहे आणि 100 मार्काचा पेपर असताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला इतरांच्या तुलनेमध्ये एका गावामधून साधारणतः 8 ते 10, 15 जास्तीत जास्त फॉर्म येऊ शकतात. मग त्यासाठी म्हणून आपल्याला तयारी करत असताना आपल्याला इतरांपेक्षा जर पुढे जायचं असेल, व्यवस्थित मुलाखतीची तयारी करून घ्यायची असेल, तर यासाठी म्हणून आपल्याला ह्या इत्तंभूत छोट्या छोट्या गोष्टीची माहिती ही तुम्हाला असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे यामध्ये लक्षात ठेवा की 23 जून 1999 लातूर जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढण्यासाठी आणि विशेषतः स्थानिक प्रशासकीय सुलभतेसाठी नवीन 3 तालुक्याची एकाच वेळी घोषणा करण्यात आली, देवणी, जळकोट आणि शिरूर, अनंतपाळ. सध्या लातूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत, तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत आणि 5 प्रशासकीय विभाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता यामध्ये लक्षात ठेवा सध्याचे एकूण 10 तालुके, त्यामध्ये लक्षात ठेवा लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर, अनंतपाळ हे 10 तालुके आपल्याला उल्लेख करता येईल. लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवर आहे, तर लक्षात ठेवा तो आग्नेय सीमेवर आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या लातूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर स्थित आहे आणि हा मराठवाड्या विभागाअंतर्गत येतो आणि कर्नाटक राज्याला जोडणारा महत्त्वाचा जिल्हा म्हणून देखील आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे लातूर जिल्हा कर्नाटकच्या कोणत्या सीमेवर आहे, लक्षात ठेवा ईशान्य सीमेवर आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कर्नाटक राज्याचा जर विचार केला तर लातूर जिल्हा त्याच्या ईशान्य सरहद्दीला लागून आहे, अगदी जवळ येतो. त्यामुळे या भागातील संस्कृतीवर कानडी भाषेचा आणि संस्कृतीचा काही प्रभाव हा यामध्ये दिसतो.
तसं लातूर शहराच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर हिंदी भाषिक, उर्दू भाषिक आणि मराठी भाषिक यांचा देखील प्रभाव हा लातूर शहरातल्या एकूण व्यापारी पेठांच्या भागांमध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसतो. आता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही लातूर जिल्ह्याला लागून आहे? तर लक्षात ठेवा, नांदेडची सीमा, धाराशिवची सीमा आणि बीडची सीमा देखील ह्या लातूर जिल्ह्याला लागून आहे. लक्षात ठेवा की लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील खालील 3 महत्त्वाच्या जिल्ह्याच्या सीमा लागू आहेत. एक आहे नांदेड, दुसरं आहे बीड, तिसरं आहे धाराशिव आणि परभणीचा देखील सीमा ही आपल्याला आहे. आणि त्याच्यानंतर कर्नाटकचं बिदर हा देखील महत्त्वपूर्ण भाग लक्षात ठेवा. खालीलपैकी कर्नाटकातील कोणता जिल्हा हा लातूर जिल्ह्याला लागून आहे? तर लक्षात ठेवा, तो बिदर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. कर्नाटकामध्ये असणारं जे बिदर आहे या जिल्ह्याची थेट सीमा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्याशी जोडली. यामुळे व्यापार आणि वाहतुकीच्या दृष्टीनं बिदर, लातूर या 2 शहरांमध्ये मोठा परस्पर संबंध आहे. लातूर जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून किती उंची आहे? तर याच्यामध्ये साधारणतः जर मानलं गेलं तर 636 मीटर उंचीचा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे लातूर जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ही 636 अंदाजे 2087 फूट इतकी आहे. आणि हा पठारी प्रदेश असल्याने इथलं हवामान सामान्यतः कोरडं आणि उष्ण असतं. आता लातूर जिल्ह्यातल्या खालीलपैकी कोणत्या पठारावर आहे? तर लक्षात ठेवा, बालाघाटचा जो पठार आहे त्यावर लातूर जिल्हा हा आहे. म्हणजे लातूर जिल्ह्यात मुख्यत्वे डेक्कन ट्रॅप मधला जो असणारा बालाघाट पठार जो आहे यावर वसलाय आणि या भागातली सुपीक काळ्या माती असून शेतीसाठी ही अत्यंत काळी रेगूर मृदा म्हणून ज्याला उल्लेख केला जातो, तर त्याची ही जमीन इथं आढळते. खालीलपैकी कोणत्या मुख्य नदीतून लातूरला पाणी पुरवठा होतो? तर लक्षात ठेवा, मांजरा नदीतून हा लातूरला पाणी पुरवठा होतो. म्हणजे लातूर जिल्ह्याची मुख्य जीवनवाहिनी ही मांजरा नदी हीच लातूर शहराला आणि परिसराला मुख्यत्वे पाणी पुरवठा करते. मांजरा धरण आणि बॅरेजेस हे जिल्ह्यातल्या सिंचनाचं हे मुख्य स्रोत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. लक्षात ठेवा, ही पोलीस पाटील बॅच जी 2026ची आहे, तर ती बॅच तुम्ही संपूर्ण विषयाची आपण तयारी करून घेतोय. मराठी आहे, गणित आहे, सामान्य ज्ञान आहे, महाराष्ट्र विशेष आहे, गणित बुद्धिमत्ता, कायदे नियम आहे. यासाठीची फीस जी आहे तर ती 399 रुपयाची आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो 80 10 75 88 94 आणि दुसरा मोबाईल नंबर आहे 97 63 62 67 59. यावर तुम्ही फोन करू शकताय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.